नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, कुठला पार्ट स्टडी केलेला आपण लॉजिकल ऑपरेटर, मॅथमॅटिकल लॉजिक जो का टॉपिक आपण चालू केलेला आहे त्यातला लॉजिकल कनेक्टिव्स त्यालाच काय म्हणतो आपण लॉजिकल ऑपरेटर्स. ओके, कुठले कुठले असणार आहेत पहा. निगेशन, फर्स्ट वन इज ऑल्सो निगेशन, सेकंड सेकंड काय असतं कंजंक्शन होतं पहा. ओके, थर्ड वन इज ऑल्सो डिसजंक्शन, फोर्थ वन इज ऑल्सो काय होतं इथं इफ देन ऑपरेटर म्हणजेच काय असणार इथं इम्प्लिकेशन. आणि पाचवा लास्ट आपण जे यूज केलेलं होतं स्टडी केलेलं होतं पहा ते कुठलं होतं इथं डबल इम्प्लिकेशन. त्यालाच काय म्हणतो आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो पहा आपण त्याला. ओके, तर आपण जो काय पार्ट स्टडी केला त्याचे ट्रूथ टेबल्ससुद्धा स्टडी केले पहा आपण. ओके, इन शॉर्ट जर बघायला गेलं किंवा इन शॉर्ट जर पाहायला गेलं तर त्या जे काय लॉजिकल ऑपरेटर्स आपण यूज करतोय त्याचं व्हर्बल फॉर्ममध्ये कुठले कुठले फेजेस किंवा त्यालाच काय म्हणतो आपण वर्ड्स यूज करतो पहा आपण. निगेशन जर असेल तर नॉट रेफर करणार आहात, म्हणजे जे स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं असेल त्याचं निगेशन म्हणजे त्याच्या अपोजिट व्हॅल्यू, त्याच्या अपोजिट स्टेटमेंट म्हणजे काय असणार इथं निगेशन आपला होईल पहा. ओके, सेकंड आपण यूज केलेलं होतं कंजंक्शन. ओके, कंजंक्शन जर आलेलं असेल तर आपण वर्ड दोन सिंपल स्टेटमेंट जोडण्यासाठी काय यूज करतो आपण इथं अँडचा वापर करतो पहा आपण. ओके, त्यानंतर आपण यूज केलेलं होतं डिसजंक्शन, आठवतं का पहा. ओके, डिसजंक्शन सिम्बॉल काय असणार आहे इथं सरळ व्ही, कंजंक्शनचा सिम्बॉल काय असणार इथं उलटा व्ही आपला येईल पहा. ओके, तर डिसजंक्शनमध्ये आपण जर दोन स्टेटमेंट जर जोडायचे असतील तर मी कुठल्या वर्डचा वापर करतो इथं ऑर किंवा बटचा वापर करणार आहात पहा. ओके, त्यानंतर आपण यूज केलं होतं फोर्थ लॉजिकल ऑपरेटर कुठलं होतं इम्प्लिकेशन, त्यालाच काय म्हणतो आपण कंडिशनल स्टेटमेंट, बरोबर आहे का पहा. ओके, तर कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन जर मला यूज करायचं असेल तर व्हर्बल फॉर्ममध्ये मला इफ देन चा वापर करून दोन सिंपल स्टेटमेंट्स मी काय करू शकतो इथं अप्लाय करू शकतो पहा आपण. ओके, आणि लास्ट वन इज ऑल्सो डबल इम्प्लिकेशन, त्यालाच काय म्हणतो आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट. ओके, जर दोन सिंपल स्टेटमेंट जर मला यूज जर मला दोन सिंपल स्टेटमेंट्स जर जोडायचे असतील तर मी कुठल्या वर्डचा वापर करणार इथं इफ अँड ओनली इफचा वापर करून मी काय करू शकतो इथं दोन स्टेटमेंट्स मी एकत्र काय करू शकतो इथं जोडू शकतो पहा आपण. ओके, हे झालं त्याच्या व्हर्बल फॉर्म. त्याचबरोबर कुठले कनेक्टिव्स मी ते यूज करणार आहे ते इथे मी रेफर केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण स्टडी केलेलं आहे त्याचे ट्रूथ टेबल्स रिगार्डिंग दिस ऑपरेटर्स काय केलेलं आहे आपण ट्रूथ टेबल. ओके, आता इन शॉर्टमध्ये जर पाहायला गेलं तर काय येणार आहे पहा. निगेशनमध्ये ट्रूचा फॉल्सचं ट्रूमध्ये रेफर होणार आहे, टी इज रिप्लेस बाय एफ आणि एफ इज रिप्लेस बाय टी मध्ये रेफर होईल पहा. ओके, त्यानंतर आपण कंजंक्शन यूज केलेलं आहे. कंजंक्शनमध्ये काय सांगितलं आपण उलटा व्ही. ओके, नोट मेन्शन केलेले होते पहा टी रिमेन्स टी अदरवाइज व्हॅल्यू एफ मध्ये येईल पहा. ओके, बोथ द इनपुट्स आर टीज देन द व्हॅल्यू इज ऑल्सो टी अदरवाइज व्हॅल्यू एफ मध्ये रेफर होणार आहे. हे कसं झालं ट्रूथ टेबल कंजंक्शनचा अप्लाय होईल, डिसजंक्शनच्या बरोबर त्याच्या अपोजिट. ओके, बोथ द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द गिवन स्टेटमेंट्स आर फॉल्स म्हणजेच काय असेल इथं एफ अप्लाय होईल पहा. ओके, देन अदरवाइज व्हॅल्यू टी मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, म्हणजेच काय आपल्याला इथं एफ एफ रिमेन्स एफ अदरवाइज टी मध्ये रेफर होईल पहा. समजलं. ओके, तसंच आपण पुढचा पार्ट स्टडी केलेला होता इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनमध्ये पहिल्याचा टी आणि दुसऱ्याचा एफ जर असेल तर व्हॅल्यू एफ मध्ये येणार आहे, अदरवाइज व्हॅल्यू टी मध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे टी एफ रिमेन्स एफ काय सांगितलं मी इथं पहिल्याचा टी आणि दुसऱ्याचा एफ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्याचा टी आणि दुसऱ्याचा एफ जर येत असेल तरच त्याचं काय असणार इथं तर ते व्हॅल्यू त्याची फॉल्स येणार आहे, म्हणजेच एफ अप्लाय होईल अदरवाइज व्हॅल्यू टी मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, अँड लास्ट वन इज ऑल्सो डबल इम्प्लिकेशन, त्यालाच काय म्हणतो आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट्स. ओके, बोथ द इनपुट्स आर सेम, दोन्ही इनपुट्स कसे पाहिजे आपल्याला सेम असतील तरच त्याची व्हॅल्यू काय असते तर टी अप्लाय होणार आहे. ओके, म्हणजेच काय असणार दॅट इज टी रिमेन्स टी, एफ एफ रिमेन्स टी अदरवाइज व्हॅल्यू कशामध्ये येतं एफ मध्ये रेफर होईल पहा. ओके, अशा ह्या मेथड्समध्ये आपण काय यूज केलेलं इथं त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज किंवा ट्रूथ टेबल्स आपण स्टडी केलेले आहेत पहा. समजलं व्यवस्थित सगळ्यांना. ओके, तर आता तोच पार्ट मी एकाच टॅब्लो फॉर्ममध्ये म्हणजेच काय करणार तुम्ही सगळे पार्ट्स म्हणजे निगेशन घेणार आहात, निगेशन घ्यायचं आहे आपल्याला,
त्यानंतर आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे, डिजंक्शन घ्यायचं आहे, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. ओके, रिमेंबर दॅट. त्यालाच काय म्हणतो आपण, नोटच्या नावाखाली मी आता तो पॉईंट रेफर करणार आहे. पहा, रेफर करतो पहा इथं मी नोट. आता जे काय पाठीमागे मी जो सगळा पार्ट जो रेफर केला तोच पार्ट मी एकाच टॅब्लो फॉर्ममध्ये काय करायचं आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्यामुळे मी त्याला ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार मेन्शन केलेलं आहे. पहा, ओके. इफ मी काय रेफर करतो पहा इथं मी, इफ P and Q are the two simple statements, are the two simple statements मी रेफर केलेले आहे. पहा, are the two simple statements. ओके, देन आता वन बाय वन मी काय करणार, इथं प्रत्येक लॉजिकल ऑपरेटर इथं मी यूज करणार आहे. पहा, प्रत्येक लॉजिकल ऑपरेटर आपल्याला आता इथं यूज करायचं आहे. पहा, ओके. दोन स्टेटमेंट्स दिलेले आहेत, पी ॲज वेल ॲज क्यू. बरोबर आहे का? पहा, ओके. मी निगेशन ऑफ पी घेणार आहे, निगेशन ऑफ क्यू अप्लाय करायचं आपल्याला. ओके, त्यानंतर ऑपरेशन घेतलेलं आहे पण पी कंजंक्शन ऑफ क्यू. ओके, उलटा व्ही. ओके, पी डिजंक्शन ऑफ क्यू, सरळ व्ही. ओके, पी इम्प्लिकेशन क्यू आणि लास्ट वन इज ऑल्सो पी डबल इम्प्लिकेशन क्यू. समजलं का? पहा, ओके. म्हणजेच मी काय केलं, आता ह्या टॅब्लो फॉर्ममध्ये जे काय 5 टाईपचे जे काय लॉजिकल ऑपरेटर्स आपण यूज केलेले आहेत, जे काय 5 टाईप्स आपण लॉजिकल ऑपरेटर्सचे जे काही यूज केलेले आहेत ते सगळे पार्ट्स इथे मी मेन्शन केले. पहा, ओके. इथं सगळे मी इथं मेन्शन केलेले आहेत. पहा, ओके. आता शक्यतो मी ह्याला काय करतो, इथं नंबर्स मी रेफर करतोय म्हणजे आपल्याला ज्या ट्रुथ व्हॅल्यूज असतील त्या रेफर करायला काय पडेल, आपल्याला सोपं पडेल. पहा, ओके. लक्ष द्या व्यवस्थित. नोटमध्ये म्हणजे जे काही टॅब्लो फॉर्ममध्ये मी मेन्शन केलेलं होतं, टॅब्लो फॉर्म प्रत्येकाचा जो टेबल जो मी सेपरेट मेन्शन केलेला होता तो एकाच टॅब्लो फॉर्ममध्ये मी काय केलेला आहे, इथं बिल्ड केलेला आहे, घेतलेला आहे. पहा, ओके. लक्ष द्यायचं आहे. पहा, 5 जे काही लॉजिकल ऑपरेटर्स आपण यूज केलेले आहेत ते सगळे लॉजिकल ऑपरेटर्स मी इथं काय केलेले इथं मेन्शन केलेले आहेत, रेफर केलेले आहेत. पहा, ओके. नंबर्स मी अप्लाय करतोय 1 2 3 4. ओके. आता हा जो काय 5 अप्लाय होईल, 5 म्हणजे काय असं, पी इम्प्लिकेशन क्यू, म्हणजे फर्स्ट इम्प्लिकेशन व्हॅल्यू काय असणार इथं 2, फर्स्ट डिजंक्शन ऑफ 2, फर्स्ट इम्प्लिकेशन ऑफ काय असणार आहे इथं 2 अप्लाय होईल, फर्स्ट डबल इम्प्लिकेशन काय असणार इथं 2 अप्लाय. पहा, ओके. जे मी कॉलम्स यूज केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कॉलम्स मी इथं काय केलेले फक्त रेफर केलेले आहेत. पहा, ओके. आता मला सांगा किती इनपुट्स आहेत, किती स्टेटमेंट्स दिलेले आहेत, पी आणि क्यू. म्हणजे किती स्टेटमेंट्स आहेत, एकूण 2 स्टेटमेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड दिलेले आहेत. तर 2 स्टेटमेंट्स जर दिलेले असतील तर त्या ट्रुथ व्हॅल्यूज किंवा इनपुट्स जे काय असतात इथं 4 इनपुट्स अप्लाय होणार आहेत. पहा, ओके. पहिला कॉलम डबल टी, पहिला कॉलम काय असणार इथं डबल टी डबल एफ मध्ये आपल्याला. पहा, पहिला कॉलम डबल टी डबल एफ मध्ये येणार आहे. पहा, ओके. दुसरा कॉलम विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे, पहा आता इथं अल्टरनेट टी एफ मध्ये रेफर करणार आहात, अल्टरनेट टी एफ. ओके. आता 1 बाय 1 मी काय करणार इथं जे काय 5 लॉजिकल ऑपरेटर्स आपण यूज केलेले होते सेपरेटली ते एकाच टॅब्लो फॉर्ममध्ये मी मेन्शन करणार आहे. पहा, ओके. व्हॉट इज द मिनिंग ऑफ निगेशन ऑफ पी, सिम्बॉल काय असणार इथं आडवा एस आपल्याला. पहा, ओके. म्हणजेच काय करायचं आपल्याला निगेशन ऑफ पी म्हणजेच काय घ्यायचं आपल्याला इन शॉर्टमध्ये काय आपल्याला इथं निगेशन ऑफ 1 पहिलं जर कॉलम दिसेल तर मला निगेशन घ्यायचं आहे. निगेशनचं ऑपरेशन कसं असणार आहे, टी इज रिप्लेस्ड बाय एफ, एफ इज रिप्लेस्ड बाय टी आपल्याला. पहा, ओके. टी इज रिप्लेस्ड बाय एफ, टी इज रिप्लेस्ड बाय एफ, एफ इज रिप्लेस्ड बाय टी, एफ इज रिप्लेस्ड बाय टी मध्ये अप्लाय होईल. पहा, ओके. सिमिलरली काय येणार आहे, पहा तिथं निगेशन ऑफ व्हॅल्यू क्यू म्हणजे निगेशन ऑफ सेकंड जो कॉलम दिसतो आपल्याला त्याचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशनमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो इथं टी इज रिप्लेस्ड बाय एफ आणि एफ इज रिप्लेस्ड बाय टी मध्ये येणार आहे. ओके. टी इज रिप्लेस्ड बाय एफ अप्लाय होईल. पहा, एफ इज रिप्लेस्ड बाय टी, टी इज रिप्लेस्ड बाय एफ मध्ये येईल. ओके. एफ इज रिप्लेस्ड बाय टी मध्ये येणार आहे. पहा, ओके. लिहिताना हाताचा वापर करा जेणेकरून कॉलम एखादा जरी एलिमेंट पुढच्या कॉलममधला जर आला तर डेफिनेटली तुमचं काय असेल ट्रुथ व्हॅल्यू ही चेंज होणार आहे. पहा, समजलं व्यवस्थित. ओके. म्हणजे मी पहिला जो लॉजिकल ऑपरेटर यूज केलेला होता, कुठला यूज केलेला आहे, पण पहिला ऑपरेटर पहिला ऑपरेटर निगेशन रेफर केलेला आहे. पहा, ओके. तो मेन्शन केला आपण. ओके. दुसरा ऑपरेटर कुठला आहे, कंजंक्शन. दुसरा ऑपरेटर कुठला इथं कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय आपल्याला इथं अँड ऑपरेटर मी यूज करणार आहे. पहा, ओके. अँड मध्ये लक्षात ठेवायला काय सांगितलेलं होतं ते मी अँड मध्ये लक्षात ठेवायला काय सांगितलेलं होतं आपण आठवा काय असणार अँड मध्ये टी रिमेन्स टी, टी रिमेन्स टी, दोघांचं इनपुट सेम पाहिलं, टी रिमेन्स टी, टी रिमेन्स टी. अदरवाईज व्हॅल्यू काय आपल्याला इथं अदरवाईज व्हॅल्यू
एफमध्ये येईल पहा. अदरवाईज व्हॅल्यू एफमध्ये येणार आहे पहा. ओके, पहिल्या आणि दुसऱ्यात मला कंजंक्शन घ्यायचं आहे. पहिल्यात आणि दुसऱ्यात मला कंजंक्शन घ्यायचं आहे. ओके, टी टी रिमेन्स टी, अदरवाईज व्हॅल्यू एफ. आता एकाच ठिकाणी टी टी रिमेन्स टी आहे, अदरवाईज कुठल्या ठिकाणी तिथं एफ टी टी नाही आहे पहा. ह्याचा अर्थ व्हॅल्यू एफमध्ये रेफर होईल. समजलं? ओके, नेक्स्ट कॉलम जो रेफर केलेला आपण पी डिजंक्शन ऑफ क्यू, पी डिजंक्शन ऑफ क्यू. पहिल्यात आणि दुसऱ्यात डिजंक्शन आहे, पहिल्यात आणि दुसऱ्यात. डिजंक्शनचं ट्रूथ टेबल काय सांगतं आपल्याला? ओके, एफ एफ रिमेन्स एफ, अदरवाईज व्हॅल्यू टी. एफ एफ रिमेन्स एफ, अदरवाईज व्हॅल्यू टी. एफ एफ रिमेन्स एफ, जी व्हॅल्यू आपल्याला प्रेझेंट येते ती पहिल्यांदा मी मेन्शन करणार आहे. ओके, एफ एफ रिमेन्स काय असते व्हॅल्यू एफमध्ये अप्लाय होईल. एफ एफ रिमेन्स एफ, अदरवाईज व्हॅल्यू किती असणार इथं? अदरवाईज व्हॅल्यू टी मध्ये आपल्याला पहा. बरोबर कंजंक्शनच्या अपोजिट काय रेफर होतं? डिजंक्शन आपल्याला पहा. ओके, टी टी रिमेन्स टी कंजंक्शन, एफ एफ रिमेन्स एफ डिजंक्शन, अदरवाईज व्हॅल्यू टी मध्ये आपल्याला पहा. समजलं? हा 6वा कॉलम. ओके, आता 7व्या कॉलममध्ये नेक्स्ट ऑपरेटर पण यूज केलेला होता, जर तर ऑपरेटर. जर तर ऑपरेटर म्हणजे काय असतं इथं? इफ देन ऑपरेटर. मराठीत काय म्हणतो आपण? जर तर, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला आपण? इफ देन ऑपरेटर पहा. ओके, आता त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? पहिल्याचा टी आणि दुसऱ्याचा एफ, पहिल्याचा टी दुसऱ्याचा एफ, खालती एफ टी आहे. काय सांगितलं मी? पहिल्याचा टी पाहिजे आहे आणि दुसऱ्याचा एफ असणार आहे पहा. ओके, ॲरोच्या डावीकडे जे स्टेटमेंट अप्लाय होईल, कुठलं स्टेटमेंट आहे? ॲरोच्या डावीकडं पी आहे. ओके, तर पीचा टी पाहिजे आहे आणि क्यूचा एफ जर असेल तर टी एफ रिमेन्स काय आपल्याला इथं एफ येईल पहा. टी एफ रिमेन्स व्हॅल्यू एफ येईल. टी एफ रिमेन्स एफ, अदरवाईज व्हॅल्यू किती असणार इथं? टी मध्ये आपल्याला पहा. अदरवाईज व्हॅल्यू टी मध्ये येणार आहे पहा. अदरवाईज व्हॅल्यू टी मध्ये येणार आहे पहा. समजलं ट्रूथ टेबल व्यवस्थित? ओके, म्हणजे इन द इम्प्लिकेशन काय आपल्याला इथं पहिल्याचा टी आणि दुसऱ्याचा एफ, पहिल्याचा टी आणि दुसऱ्याचा एफ असेल तर व्हॅल्यू एफ मध्ये येणार आहे, अदरवाईज व्हॅल्यू टी मध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे टी एफ रिमेन्स एफ, अदरवाईज टी मध्ये येईल. ओके, आणि शेवटचे जे काही लॉजिकल ऑपरेटर यूज केलेले आपण डबल इम्प्लिकेशन, त्यालाच काय म्हणतो आपण? बाय कंडिशनल स्टेटमेंट. बाय कंडिशनल स्टेटमेंट. ओके, आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर काय दिसतं आपल्याला? काय सांगा ट्रूथ टेबल नोटमध्ये मेन्शन केलं होतं आपण? काय येणार नोटमध्ये इथं? काय रेफर केलं होतं आपण? हॅव्हिंग दी सेम इनपुट्स, हॅव्हिंग दी सेम इनपुट्स. जे काही स्टेटमेंट्स तुम्ही यूज केलेला असाल तर जे इनपुट जर सेम असतील, फॉर एक्झाम्पल टी टी एफ एफ, पहिल्याचा टी दुसऱ्याचा एफ, पहिल्याचा टी दुसऱ्याचा टी, पहिल्याचा एफ दुसऱ्याचा एफ, म्हणजे काय असतं? टी टी रिमेन्स टी. काय ना व्हॅल्यू इथं? टी टी रिमेन्स टी. काय का पहा? टी टी रिमेन्स टी. एफ एफ रिमेन्स काय आपल्याला दोघांचं इनपुट सेम आहे, व्हॅल्यू काय असणार इथं? टी मध्ये अप्लाय होईल. अदरवाईज व्हॅल्यू काय असणार इथं? एफ मध्ये येणार पहा. अदरवाईज व्हॅल्यू एफ मध्ये येईल पहा. ओके, म्हणजेच काय केलं आपण? जे काय 5 लॉजिकल ऑपरेटर्स यूज केलेले आहेत, जे काय 5 लॉजिकल ऑपरेटर्स आपण यूज केलेले आहेत, त्याच्या ट्रू ते व्हॅल्यूज मी एकाच टेबल फॉर्म मध्ये मेन्शन केलेले पहा. ओके, इन द कंजंक्शन काय आपल्याला इथं? टी टी रिमेन्स टी. इन द डिजंक्शन काय असणार इथं? एफ एफ रिमेन्स एफ. इन द इम्प्लिकेशन काय असणार इथं? टी एफ रिमेन्स एफ, अदरवाईज व्हॅल्यू टी मध्ये येणार आहे पहा. ओके, अँड लास्ट वन इज ऑल्सो बाय कंडिशनल, त्यालाच काय म्हणतो आपण? डबल इम्प्लिकेशन. ओके, हॅव्हिंग द सेम इनपुट्स, हॅव्हिंग द सेम इनपुट्स ऑफ द गिवन स्टेटमेंट, हॅव्हिंग द सेम इनपुट्स ऑफ द गिवन स्टेटमेंट्स आर सेम. ओके, जर दिलेल्या दोन स्टेटमेंटमधील इनपुट जर सारखे असतील, फॉर एक्झाम्पल पहिल्यामध्ये काय दिसतं? टी, दुसऱ्यामध्ये टी, टी टी रिमेन्स टी, अदरवाईज व्हॅल्यू एफ मध्ये येणार पहा. ओके, टी टी रिमेन्स टी, हॅव्हिंग द सेम इनपुट्स, टी टी रिमेन्स टी, एफ एफ रिमेन्स टी, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार इथं? एफ. हॅव्हिंग द सेम इनपुट जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण? डबल इम्प्लिकेशन. समजलं व्यवस्थित? कळलं का पहा? ओके, आता ह्या टॅब्लो फॉर्ममध्ये आपण यूज करत असताना किंवा वापरत असताना काय केलेलं आपण? जे काय 5 लॉजिकल ऑपरेटर्स, 5 लॉजिकल कनेक्टिव्ह मी जे काय रेफर केलेले आहेत, कुठले कुठले आहेत? निगेशन, कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन, आणि लास्ट वन इज ऑल्सो डबल इम्प्लिकेशन. ओके, त्याच्या टू द व्हॅल्यूज मी एकाच टॅब्लो फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं आहे. तर मी त्या नोटला मी रेफर काय केलेलं आहे? इथं ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार मेन्शन केलेलं आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके, आता ह्या ट्रूथ टेबलच्या आधारे आपल्याला 3 नवीन गोष्टी शिकायच्या आहेत पहा. ह्या ट्रूथ टेबलच्या आधारे आपल्याला 3 नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत पहा आपल्याला? ह्या ट्रूथ टेबल किंवा ह्या टेबल फॉर्मच्या आधारे आपल्याला अजून एक 3 नवीन गोष्टी शिकायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. कुठल्या 2-3 नवीन गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला? टॅटॉलॉजी. काय करायचं आपल्याला इथं? टॅटॉलॉजी. काय शिकायचं आहे आपल्याला? टॅटॉलॉजी. पहिली कन्सेप्ट शिकायची आपल्याला इथं टॅटॉलॉजी. ओके, TAU, टॅटॉलॉजी.
ओके. सेकंड रेफर करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं टॅटॉलॉजी. सेकंड रेफर करायचं इथं कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन ओके. आणि लास्ट वन इज ऑल्सो काय यूज करायचं आपलं थर्ड डेफिनेशन कन्सिस्टन्सी. काय नाही तर कन्सिस्टन्सी. ओके. CONTING ओके. ENCY कंटिजन्सी. ओके. कंटिजन्सी आपल्याला यूज करायची आहे. ओके. म्हणजे आपल्याला 3 नवीन गोष्टी इथे शिकायच्या आहेत. टॅटॉलॉजी कशाला म्हणायचं आहे, कॉन्ट्राडिक्शन कशाला म्हणायचं आहे आणि कंटिजन्सी कशाला म्हणायचं आहे पहा. ओके. आता जे काय ट्रूथ टेबल किंवा जे काय तुम्हाला इक्वॅलन्सी जे काय तुम्हाला मेन्शन करायची असेल. ओके. त्याच्या लास्ट कॉलम जी टोटल किंवा दी नंबर लास्ट कॉलम मधील जे काही ट्रूथ व्हॅल्यूज असतील, दी लास्ट कॉलम ऑफ द गिवन ट्रूथ टेबल ऑल दी व्हॅल्यूज आर टीज असतील. तर त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी. ओके. लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल, द लास्ट कॉलम, द व्हॅल्यू ऑफ द लास्ट कॉलम, द व्हॅल्यू ऑफ द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल ऑल द व्हॅल्यूज आर टीज असतील. तर त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी म्हणायचं आहे. पाहता आपण काय म्हणायचं आपल्याला त्याला टॅटॉलॉजी म्हणायचं आहे. ओके. बरोबर याच्या अपोजिट. ओके. द लास्ट कॉलम of the given truth table, the last column of the given truth table, all the values are F's असतील. कळलं का पहा. ओके. ऑल द व्हॅल्यूज आर F असतील. तर त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन. कळलं का पहा. ओके. त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन. समजलं व्यवस्थित. पहिली डेफिनेशन काय देतं टॅटॉलॉजी. The last column of the truth table, the entries of the last column of the truth table, all the entries are T's असतील. तर त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी. समजलं का पहा. ऑल द व्हॅल्यूज आर टीज जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी. ओके. सेकंड डेफिनेशन कॉन्ट्राडिक्शन. सेकंड डेफिनेशन काय असतं कॉन्ट्राडिक्शन. इन ए स्टेटमेंट पॅटर्न ऑल द व्हॅल्यूज ऑफ द लास्ट कॉलम, ऑल द व्हॅल्यूज किंवा ऑल द एंट्रीज ऑफ द लास्ट कॉलम ऑफ द गिवन ट्रूथ टेबल आर F असतील. तर कंडिशन काय आपल्याला त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणणार आहे पहा. ओके. आणि लास्ट वन इज ऑल्सो कन्सिस्टन्सी म्हणजे काय असणार इथं द लास्ट कॉलम ऑफ द गिवन ट्रूथ टेबल इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टी अँड काय असणार इथं एस. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टी आणि एस या दोघांचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण कन्सिस्टन्सी म्हणणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके. फर्स्ट डेफिनेशन द लास्ट कॉलम किंवा इन ए स्टेटमेंट पॅटर्न द लास्ट कॉलम ऑफ द गिवन स्टेटमेंट, ऑल द व्हॅल्यूज आर टीज असतील. म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज जर टी असतील कुठल्या कॉलम मध्ये लास्ट कॉलम ऑफ द गिवन ट्रूथ टेबल, ऑल द व्हॅल्यूज आर टीज असतील त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी. ओके. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय असणार इथं all the entries of the last column of the given statement are किती असेल इथं F असेल तर त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणणार आहे पहा. ओके. आणि जर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर लास्ट कॉलम तयार होत असेल आणि जर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून कशाचं इथं दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे टी आणि एफ या दोघांचं कॉम्बिनेशन करून जो काय नंबर किंवा जे काय पार्ट अप्लाय होईल त्याला काय म्हणतो आपण कन्सिस्टन्सी म्हणणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. म्हणजे इथे लक्षात काय ठेवायचं इथं कॉम्बिनेशन ऑफ बोथ टी ॲज वेल ॲज एफ. ओके. कॉन्ट्राडिक्शनला काय लक्षात ठेवणार आहे ओनली एच इज प्रेझेंट, ओनली टी इज प्रेझेंट अँड एफ इज ऑल्सो काय असेल इथं अब्सेंट आपल्याला पहा. ओके. कॉन्ट्राडिक्शनमध्ये टीज आर लास्ट कॉलम ऑफ द ऑल द एंट्रीज आर काय असणार इथं एफ जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणणार आहे पहा. ओके. अँड फर्स्ट वन इज ऑल्सो टॅटॉलॉजी डेफिनेशन काय नाही विद्यार्थी मित्रांनो इथं द लास्ट कॉलम all the entries of the last column of the truth table are T's असतील. ओके. तर द गिवन स्टेटमेंट इज ऑल्सो ए काय आपल्याला इथं टॅटॉलॉजी म्हणून मी इथं रेफर करू शकतो पहा. टॅटॉलॉजी म्हणून आपण काय करू शकतो इथं रेफर करू शकतो. ओके. नेक्स्ट वन इज ऑल्सो डबल इम्प्लिकेशन. बरोबर आहे का पहा. ओके. इफ अँड ओनली इफ. कळलं का पहा. इफ अँड ओनली इफ. ओके. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय म्हणतो आपण इफ अँड ओनली इफचा वापर करून मी दिले दोन सिम्पल जे काही स्टेटमेंट्स दिले असतील दे आर जॉईन टू इच अदर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. कळलं का पहा. ओके. म्हणजेच काय झालं इथं दे आर जॉईन टू इच अदर. आता कॉन्ट्राडिक्शन मी रेफर केलेलं आहे. ऑल द व्हॅल्यूज आर एफ असणार आहेत. टॅटॉलॉजी म्हणजे काय असणार ऑल द एंट्रीज ऑफ द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल आर टीज जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी म्हणणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. कळलं का. ओके.
ह्याच्यावर आधारित आपल्याला प्रूफ दॅटचे एक्झाम्पल्स किंवा ह्याच्यातलेच एक्झाम्पल्स तुम्ही अप्लाय करू शकतो पहा. ओके, त्यातलाच अजून एक पॉईंट आपल्याला इथं रेफर करायचे विद्यार्थी मित्रांनो. इथं आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, अजून एक पॉईंट मला इथं रेफर करायचा आहे. इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, कशाला म्हणतो आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह? सिंपल आहे. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह कशाला म्हणतो आपण? इम्प्लिकेशनमध्ये जे काय स्टेटमेंट दिलं जाईल, इम्प्लिकेशनमध्ये जे काय स्टेटमेंट दिलं जाईल त्या स्टेटमेंटवर आधारित कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मला इथं रेफर करायचं आहे पहा. ओके, लेट कंडिशन काय येणार आहे पाहिजे इथं? लेट. ओके, लेट मी गिवन स्टेटमेंट रेफर करणार आहे. लेट स्मॉल p अँड स्मॉल q are the two simple statements, are the two simple statements. p and q are the two simple statements दिलेले आहे पहा. ओके, तुम्हाला आता इथं कंडिशनल स्टेटमेंट काय दिलेलं पहा? बाय द गिवन कंडिशन, बाय द गिवन इम्प्लिकेशन. काय नाही व्हॅल्यू इथं? बाय द गिवन इम्प्लिकेशन. फॉर द गिवन इम्प्लिकेशन कंडिशन काय आपल्याला लिहितं? इम्प्लिकेशन. ओके, इम्प्लिकेशन अर्थ काय आपल्याला लिहितं? पी इम्प्लिकेशन ऑफ व्हॅल्यू क्यू मध्ये आपल्याला पहा. पी इम्प्लिकेशन ऑफ क्यू म्हणजे स्टेटमेंट काय झालं पहिले इथं? मी स्टेटमेंट मेन्शन करतो पहा. स्टेटमेंट मी रेफर केलेलं आहे. पी कंजंक्शन ऑफ पी इम्प्लिकेशन व्हॅल्यू क्यू मध्ये आपल्याला पहा. पी इम्प्लिकेशन क्यू. ओके, आता ह्याच्यावरून आधारित आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? इथं आता विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला 3 व्हॅल्यूज कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मला इथं मेन्शन करायचं आहे पहा. ओके, पहिला रेफर इथं कॉन्व्हर्स काय असणार पहा? कॉन्व्हर्स काय असणार इथं? जे पी इम्प्लिकेशन क्यू दिलेला आहे तोच काय इथं? क्यू इम्प्लिकेशन व्हॅल्यू पी मध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटच्या बरोबर अपोजिट कॉन्व्हर्स अप्लाय होणार आहे पहा. ओके, इन्व्हर्स म्हणजे काय असणार आहे आता इथं पहा? सेकंड पॉईंट रेफर करायचं आपल्याला. इन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. इन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट काय लागतं पहा? इन्व्हर्स काय असणार पहा इथं? निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ व्हॅल्यू क्यू. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू मध्ये आपल्याला पहा. ओके, अँड लास्ट वन इज ऑल्सो थर्ड ऑपरेशन मी यूज करायचं आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला पहा. ओके, म्हणजेच काय आपल्याला इथं कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय असतं इथं? निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन काय असतं? व्हॅल्यू निगेशन ऑफ पी मध्ये येईल पहा. समजलं व्यवस्थित? ओके, म्हणजेच काय केलेलं विद्यार्थी मित्रांनो इथं टॅटोलॉजी कशाला म्हणतो आपण? ऑल द एंट्रीज ऑफ द लास्ट कॉलम ऑफ द गिवन टू टेबल आर टीज असतील देन द व्हॅल्यू ऑफ द द एंट्रीज ऑफ द लास्ट कॉलम ऑफ द टू टेबल आर टीज असतील, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार इथं? एफ मध्ये रेफर होईल पहा. त्याला काय म्हणतो आपण? टॅटोलॉजी. कॉन्ट्राडिक्शन काय म्हणजे काय येणार इथं व्हॅल्यू? ऑल द एंट्रीज ऑफ द लास्ट कॉलम ऑफ द टू टेबल आर एफ जर असतील, एफ असतील तर त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणणार त्याला इथं? ओके, काय म्हणतो आपण त्याला इथं? कॉन्ट्राडिक्शन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण? कॉन्ट्राडिक्शन. ओके, अँड लास्ट वन इज ऑल्सो कन्सिस्टन्सी म्हणजे काय येणार बघा व्हॅल्यू? द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टीज ॲज वेल ॲज एफ. ह्या दोघांचं मिळून जो का नंबर तयार केला जाईल त्याला काय म्हणतो आपण? इथं विद्यार्थी मित्रांनो इथं कंपाऊंड स्टेटमेंट मी इथं रेफर करणार आहे पहा. समजलं व्यवस्थित? कळलं का पहा? ओके, याचा आता 2 तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आता कॉन्व्हर्स असू दे, इन्व्हर्स असू दे आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे सगळ्या गोष्टी ह्या कशावर डिपेंड्स असतात इथं? स्टेटमेंट ऑफ द गिवन पॅटर्न. कळलं का पहा? ओके, म्हणजेच काय असणार इथं स्टेटमेंट म्हणजेच काय असणार इथं? कुठलाही आता तुम्हाला 2 टाईपचे एक्झाम्पल्स येणार आहेत. एक व्हर्बल फॉर्म म्हणजे काय आपल्याला इथं बाकी व्हर्बल फॉर्म म्हणजे काय असतं? वर्डिंगमध्ये काय असणार तुम्हाला इथं सोल्युशन मेन्शन करावं लागेल पहा. ओके, आणि फर्स्ट वन इज ऑल्सो ग्राफिकल प्रेझेंटेशन. आता ग्राफिकल प्रेझेंटेशन म्हणजे काय असणार इथं? व्हॅल्यूज जो काय पार्ट ग्राफिकल प्रेझेंटेशन जे काय मी रेफर करणार आहे त्याला काय म्हणतो आपण इथं? रेफर करायचं आहे पहा आपल्याला. ओके,
थोडंसं मी परत एकदा रिपीट करतोय पहा. कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, आता जर तुम्हाला पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स जर दिलेले असतील, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स जर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतील, स्टेटमेंट जर प्रोव्हाइड केलेले असतील, तर कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इट इज टोटली डिपेंड्स अपॉन इम्प्लिकेशन. ओके, देअरफॉर द गिवन इक्वेशन इज काय येणार आहे पहा, गिवन इक्वेशन पी इम्प्लिकेशन व्हॅल्यू क्यू मध्ये आपल्याला पहा. ओके, स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला, पी इम्प्लिकेशन क्यू, आणि त्यालाच काय म्हणतो आपण इथं लॉजिकल कनेक्टिव्स, त्यालाच काय म्हणतो आपण इथं पी इम्प्लिकेशन क्यू गिवन स्टेटमेंट आपल्याला पहा. ओके, पहिली व्हॅल्यू मला इथं कॅल्क्युलेट करायची आहे कॉन्व्हर्स, पहिली व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची इथं कॉन्व्हर्स. ओके, वरती काय स्टेटमेंट मी मेन्शन केलेलं आहे पी इम्प्लिकेशन क्यू. ओके, हा रेफर कशामध्ये होणार इथं कॉन्व्हर्समध्ये, क्यू इम्प्लिकेशन व्हॅल्यू पी मध्ये येईल पहा, क्यू इम्प्लिकेशन पी मध्ये आपल्याला पहा. ओके, त्याला काय म्हणतो आपण कॉन्व्हर्स म्हणणार आहे पहा. ओके, आणि लास्ट वन इज ऑल्सो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह डेफिनेशन काय नाही, डेफिनेशन काय असेल तर निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी मध्ये येईल पहा. कॉन्व्हर्सला बेसिक स्टेटमेंट मी रेफर करणार आहे. कॉन्व्हर्सला काय करायचं आपल्याला, बेसिक डेफिनेशन, कॉन्व्हर्सवर कशा देत असते तर बेसिक डेफिनेशनमध्ये आपल्याला. ओके, कॉन्व्हर्स इज इक्वल क्यू इम्प्लिकेशन पी. ओके, परत तसं जर मला जर इथं डबल इम्प्लिकेशन किंवा इम्प्लिकेशन जर यूज करायचं असेल, पी देन क्यू मध्ये आपल्याला बघा, पी देन क्यू, व्हर्बल फॉर्म काय असेल, पी देन क्यू. ओके, लास्ट वन इज ऑल्सो काय असेल इथं डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी मध्ये फिल पहा. ओके, अशा प्रकारे तुम्ही कुठलं एक्झाम्पल दिलं, रीड द क्वेश्चन केअरफुली, क्वेश्चन हा व्यवस्थित वाचावा लागेल. वाचून झाल्यानंतर मग सोल्युशन आपण इथं काय करू शकतो, इझिली मेन्शन करू शकतो.